लोहा तालुका तामसोली या गाव मध्ये राहणारा। तर माझं ऍक्सिडेंट दिसाखिंडी या घाटामध्ये झाला। टेम्पोचा आणि बाईकचा ऍक्सिडेंट झाला। त्याच्यामध्ये बाईकला जोरदार मार न लागता जास्त मला मार लागला। त्याच्यामध्ये माझं पाय मार जोरात लागला। त्याच्यामध्ये माझं नस ब्रेक झाली। नस ब्रेक झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये पायाचं मांस गेलं, हड्डी ब्रेकअप झाली आणि त्याच्यानंतर मला हॉस्पिटलला आणलं गेलं। हॉस्पिटलला आणल्याच्या नंतर सरकारी मध्ये पहिल्या प्रथम गेलं। तिथं तर मला नाही घेतलं, इमर्जन्सी म्हणून पुन्हा पनवेलमध्ये आलं। पनवेलमध्ये इथं ना घेताना मग मला सांगितलं नील हॉस्पिटल सरांनी सांगितले की तुम्हाला अशा डॉक्टर मध्ये पाठवून देतो हॉस्पिटलला। तर मला तिथून मेडिकलला हलवलं गेलं। मग मला मेडिकल मध्ये आणल्याच्या नंतर या ठिकाणी नितेश अरोरा सर, रिद्धी मॅम आणि शरीफ सर या दोघांनी प्रोसेस बघितली। परिस्थिती एकदम भयानक परिस्थिती होती माझ्या पायाची। ऍक्च्युली मी पाय गमावण्याच्या परिस्थितीत होतो, म्हणजे गमावलंच होतं पाय, पण बोलतो ना परमेश्वर पाठीशी असतो, अशा प्रकारे माझ्या पाठीमागे हे तीन देवासारखे तीन देव उभे राहिले। शरीफ सर, रितेश अरोरा सर आणि रिद्धी मॅम या तिघांनी माझं ऑपरेशन सक्सेसफुल केला। अहोरात्र प्रयत्न करून या तिघांनी माझं पाय वाचवलं आणि वाचवल्याच्या नंतर परिस्थिती अशी होती की मॅडमनी ते जास्त ड्रेसिंग वरती काम केलं। सरांनी पायाला रॉड टाकले आणि या रॉड टाकल्याच्या नंतर जसजशी जखम माझी परत गेली, आजच्या परिस्थितीला मी एकदम ओके, माझं पाय एकदम चळचळीत झालेला आहे, काही प्रॉब्लेम नाही। तुम्ही ज्याला कोणाला जर खरंच गरज असेल तर माझं पाय वगैरे काय जात असेल, तुम्ही एक वेळ डॉक्टरची प्रोसेस आहे घ्या, भेटा सरांना, कारण हे लोक जे आहेत ती खरोखर देवासारखी उभे आहेत आणि माझ्या पाठीशी अक्षरशः देवच उभे राहिलेले। त्याच्यामुळे मी अशा डॉक्टरांना एक सलामी तर देतो आणि सॅल्यूट एक मारतो। धन्यवाद।